श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा महत्त्वाचा बदल घडणार आहे का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात साकार होतील का? नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा प्रेमसंबंधांमध्ये नवीन दिशा मिळेल का? आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक घडामोडी घडतील का? तुमच्या बोलण्याच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एखादी मोठी संधी तुमच्या हातात येणार आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मिथुन राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, चपळ, संवादकुशल आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेणाऱ्या असतात. या आठवड्यात तुमचे हे सर्व गुण तुम्हाला यशाच्या दिशेने नेणारे ठरतील. अनेक नवीन कल्पना तुमच्या मनात येतील आणि त्यापैकी काही कल्पना भविष्यात मोठा फायदा देणाऱ्या ठरू शकतात. मात्र प्रत्येक गोष्टीत अतिघाई किंवा वारंवार मत बदलणे टाळणे आवश्यक राहील. ग्रहस्थिती सूचित करते की योग्य नियोजन आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करू शकता. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी संधी, नवीन संपर्क आणि मानसिक उत्साह घेऊन येणारा आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या गोष्टींना गती मिळू शकते. तुमच्या विचारशक्तीत आणि निर्णयक्षमतेत वाढ होईल. लोक तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील आणि तुमच्या मतांना महत्त्व देतील. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत, चर्चेत किंवा सामाजिक कार्यक्रमात तुमचा प्रभाव विशेष जाणवेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो, पण त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती वेगाने तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. नवीन लोकांशी ओळखी होतील, जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होईल आणि काही महत्त्वाचे संबंध भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमच्या व्यक्तिमत्वातील सकारात्मकता आणि विनोदबुद्धीमुळे आजूबाजूचे वातावरण आनंदी राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा अत्यंत सक्रिय आणि प्रगतिकारक राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या कल्पनांना पाठिंबा देतील. काही जणांना नवीन विभाग, नवीन पद किंवा महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. तुमची संवाद कौशल्ये आणि समस्या सोडवण्याची क्षमता यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखती, चर्चा किंवा करार यामध्ये यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि नवीन संपर्क घेऊन येईल. जाहिरात, मीडिया, शिक्षण, लेखन, मार्केटिंग, डिजिटल क्षेत्र किंवा कम्युनिकेशनशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी. कोणताही मोठा निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करणे आवश्यक राहील. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा आशादायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त कामातून किंवा फ्रीलान्स प्रोजेक्टमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वास वाढेल आणि काही महत्त्वाच्या योजना राबवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकतो. तथापि खर्चाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रवास, घरातील गरजा, मुलांचे शिक्षण यांवर किंवा तांत्रिक वस्तूंवर खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना घाई करू नका. आकर्षक वाटणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासा. बचतीची सवय वाढवणे आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आर्थिक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, संवाद आणि परस्पर सहकार्याचे वातावरण राहील. घरातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या काही कौटुंबिक विषयांवर चर्चा होऊ शकते आणि त्यातून सकारात्मक तोडगा निघू शकतो. तुमच्या समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण संतुलित राहील. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. एखाद्या कुटुंबियाच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात शुभकार्य, समारंभ किंवा पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अधिक जबाबदारीने वागाल आणि त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत रोमॅन्टिक आणि संस्मरणीय ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. संवादामुळे नात्यातील जवळीक वाढेल. एखादा खास क्षण किंवा भेट तुमच्या नात्याला अधिक मजबूत बनवू शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया, मित्रपरिवार किंवा प्रवासादरम्यान एखादी विशेष व्यक्ती भेटू शकते. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा समजूतदारपणा आणि प्रेम वाढवणारा ठरेल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. एकत्रितपणे घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षमतांमध्ये वाढ होईल आणि अवघड विषय समजून घेणे सोपे जाईल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा शिष्यवृत्तीची माहिती मिळू शकते. गट अभ्यासातून फायदा होईल. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. अभ्यासासोबतच नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठीही हा उत्तम काळ आहे. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग मजबूत आहेत. कामानिमित्त, शिक्षणानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास घडू शकतो. या प्रवासातून नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि काही महत्त्वाच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिक प्रवास आर्थिक लाभ देणारा ठरू शकतो. धार्मिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. अशा प्रवासामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. प्रवासाचे नियोजन आधीच केल्यास अडचणी टाळता येतील. काही व्यक्तींना परदेश प्रवास किंवा दूरच्या प्रवासासंबंधी शुभवार्ता मिळू शकते. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्म आणि आत्मपरीक्षणाकडे तुमचा कल वाढू शकतो. दैनंदिन जीवनातील धावपळीमधून थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची गरज आहे. ध्यान, योग, जप किंवा प्रार्थना यामुळे मानसिक स्थैर्य प्राप्त होईल. मनातील गोंधळ कमी होईल आणि निर्णय अधिक स्पष्टपणे घेता यावेत. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सकारात्मक विचार आणि सत्कर्म यांमुळे मानसिक समाधान मिळेल. तुमच्या जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे अंतर्मनातून मिळण्याची शक्यता आहे. हा काळ आत्मविश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवणारा ठरेल. उपाय. दररोज सकाळी भगवान गणेशांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. बुधवारी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा. ओम बुं बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. पक्ष्यांना धान्य टाका. बोलताना संयम आणि गोडवा ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना दोनदा विचार करा. एकूण हा आठवडा मिथुन राशीसाठी नवीन संधी, प्रभावी संवाद, आर्थिक सुधारणा आणि वैयक्तिक प्रगती घेऊन येणार आहे. करिअरमध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि कौशल्याचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन व्यवहार आणि लाभाच्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारेल, जरी काही अतिरिक्त खर्च समोर येऊ शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि वैवाहिक जीवनात परस्पर समजूतदारपणा अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ आहे. प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभ मिळतील. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल. योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वपूर्ण यश संपादन करू शकता. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन विचार, नवीन दिशा आणि नवीन संधींचा ठरणार आहे. धन्यवाद.